नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे ईश्वरी कसला तरी विचार करते. तोपर्यंत आता अंजली आली आहे तिच्याजवळ. आता त्या दोघी जणींमध्ये काय बोलणं होतं बघूया. अंजली हाक मारते येऊन ईश्वरीला, ईश्वरी. आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते, ईश्वरी अगं हे बघ, मला माहिती आहे हे सगळं सोपं नाही आहे तुझ्यासाठी. म्हणजे एका दिवसातच इतकं घडलंय की मनात गोंधळ असणारच तुझ्या. आणि अगदी साहजिक आहे ते, पण मला असं वाटतं की जे घडलंय ते मागे सोडून आपण पुढे जाऊया. बघ, मी काय नणन म्हणून एक ऑर्डर देत नाहीये तुला, पण काय आहे ना, एक ताई म्हणून, एक मोठी बहीण म्हणून एक सल्ला देते फक्त तुला. आणि आता इथून पुढे छान प्रेमाने बांधून ठेव सगळ्यांना. आणि मला माहिती आहे तू हे करशील, म्हणूनच मी हे सगळं सांगतेय तुला. हे घर, इथली माणसं, तू ही सगळी छान सांभाळ. या घरातल्या चालीरीती छान पाळ. मला माहिती आहे आजी आणि मामी जरा नाराज आहेत तुझ्यावरती, पण अगं हे फार काय राहणार नाही आहे, असा अंजली विश्वास देते इकडे ईश्वरीला. आणि म्हणते बदलेल हे सगळं हळूहळू. तुला उगाच म्हणजे त्यांचे स्वभाव त्यांना सांभाळून घ्यावं लागणार आहे तुलाच. त्यांना थोडी मोठी जबाबदारी आहे ही, असं ईश्वरीला इकडे अंजली समजावते. आणि म्हणतीये की या सगळ्याचं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. म्हणजे मला माहिती आहे लग्न करून सासरी आल्यानंतर एका दिवसातच पूर्ण जगच बदलून जातं. पण या सगळ्यामध्ये तू एकटी नाही आहेस. मी जशी चिंटूची ताई आहे ना, तशीच मी तुझीही ताई आहे. आणि त्यामुळे मी कायम तुझ्या पाठीशी असेन, असं इकडे अंजली सांगते. ईश्वरीना तिला विचारते की अंजली ताई, हे सगळं असं घडणार आहे हे तुम्हाला आधीपासून माहिती होतं का? तर अंजली म्हणते, ईश्वरी अगं जे घडलंय ते आता पुन्हा उगाळत बसण्यात काय पॉईंट आहे? तर ईश्वरी म्हणते, नाही ताई तरीही सांगा ना, तुम्हाला हे सगळं माहिती होतं का? तर अंजली नाही अशी मान डोलावते आणि म्हणते, अगं तुम्ही जेव्हा आलात ना तेव्हा आमच्या सगळ्यांचे चेहरे बघितलेस ना तू. जे काही घडलंय ते आमच्यासाठी अनएक्सपेक्टेडच होतं गं. पण 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 आता ईश्वरी म्हणते, जाऊ दे. म्हणजे अंजली म्हणते तिला की चल तुझ्या खोलीत चल असं म्हणून. आणि मग ईश्वरी अशी बघायला लागते. तर अगं आता चिंटूची खोली हीच तुझी खोली आहे असं अंजली सांगते ईश्वरीला. आणि चल असं म्हणत घेऊन जाते. आता बघूया पुढे काय घडणार आहे खोलीमध्ये गेल्यानंतर ते. तर प्रेक्षकांनो, इकडे अविनाश मामा अर्णवच्या खोलीत आहेत आणि खोलीत समोर बघतायत बेडवर खूप काही डेकोरेशन वगैरे करून ठेवलंय. तर जरा जास्तच सजवली ही रूम असं अविनाश मामा म्हणतात. आणि म्हणतात अर्णव वैतागणार आहे आता. तोपर्यंत प्रेक्षकांना अर्णव सुद्धा आलाय बघा खोलीमध्ये, रूममध्ये. आणि तो एक नजर फिरवतो रूममध्ये. आणि आता आतमध्ये येऊन मामाला कसा बोलतो बघा तो. म्हणतो, मामा व्हॉट इज दिस? तर अविनाश मामा म्हणतात, हे बघ आकाश आणि अंजलीची इच्छा होती म्हणून रिलॅक्स शांत हो. आणि मग पुढे म्हणतात, ते सोड. आणि आता आता तुझं ईश्वरीशी लग्न झालंय, तेव्हा ईश्वरीला विश्वासात घेऊन नवीन संसाराची सुरुवात कर. मला माहिती आहे की गेले काही दिवस तू खूप टेन्शनमध्ये होतास, आजही आहेस. आणि तीसुद्धा टेन्शनमध्ये आहे. आता आता कुठलं नवीन सावट नको आहे तुमच्या या नात्यावर. तरी अर्णव म्हणतो, मी हे सगळं केलं आहे पण. तर अविनाश मामा म्हणतात की तू हे योग्यच केलं आहेस. तू जे काही केलंस ना ते योग्यच केलं आहेस तू, असं इकडे अविनाश मामा अर्णवला सांगतात. म्हणतात, अर्णव एक सांगू का रे तुला, आज सात्विकाताई असती ना तर तिला तुझा ना खूप अभिमान वाटला असता, असं मामा सांगतात. आणि पुढे म्हणतात की ईश्वरीला तू फक्त लॉजमधून नाही वाचवलंयस, तर तू त्या सैतानापासून वाचवलंयस तिला कायमचं, असं मामा म्हणतात इकडे. आणि ती पुढे म्हणतात की तेव्हा मला माहिती आहे की यापुढे जे काही होईल किंवा जे काही घडेल ते सगळं चांगलं होणार आहे, असं अविनाश मामा पॉझिटिव्हिटी द्यायचा प्रयत्न करतायत. आणि पुढे म्हणतात, तुझं तर ईश्वरीवर प्रेम आहे आणि आता आता तू तिचा नवरा आहेस. तर लगेच अर्णव कसा म्हणतो, नवरा आहे मी मामा, पण ना सध्या तिच्या आयुष्यातला तिच्यासाठी ना सगळ्यात मोठा व्हिलन आहे मी, व्हिलन, असं आता अर्णव आपली सत्य परिस्थिती जी काही ती सांगतो. तर लगेच अविनाश मामा म्हणतात, बदलेल, हे सगळं बदलेल, हे चित्र बदलेल आणि काळजी करू नकोस, बदलणार आहे हे सगळं, मला खात्री, असं पॉझिटिव्ह वाईब देतात. आणि म्हणतात, बाय द वे तू राजेशबद्दल तिला कसं सांगणार आहेस? तर लगेच अविनाश मामांना अर्णव म्हणतो, मामा मी तिला सगळं सांगितले. तर लगेच मग काय म्हणाली काय ती, असा मामा विचारतात. तर अर्णव लगेच कसा म्हणतो, मी सांगत असताना ती बेशुद्ध झाली, तिने काही ऐकलंच नाही. तर मामा म्हणतात, अरे मग आता सांग. तर लगेच अर्णव म्हणतो, सांगणार आहे मामा सांगणार, पण ऑलरेडी खूप
केऑस झाला आहे, खूप काही गोष्टी झाल्यात, शांत वेळ मिळाला की मग सांगेन मी तिला. तोपर्यंत अविनाश मामांचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि मग ते म्हणतात या 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 या, कारण तिकडून अंजली ईश्वरीला घेऊन येत असते म्हणून मामा लगेच मूड चेंज करतात, विषय चेंज करतात. तर अंजलीसुद्धा आत येत असताना ईश्वरीला म्हणते की आता ही तुझी रूम. आणि आत आल्यानंतर ते जे काही डेकोरेशन वगैरे केलंय ते बघून इकडे अर्णव हळूच अंजलीकडे बघतो. तर अंजली हळूच म्हणते म्हणजे ही तुमची रूम, असं म्हणजे ऑकवर्ड सिच्युएशन झाल्यासारखी झाले. खरंच खूपच असं डेकोरेशन केलं. आणि तोपर्यंत आता आकाश पण येतो आणि म्हणतो ओ माय गॉड किती सुंदर सजवली आहे मी ही रूम. मग काय दादा कशी वाटली सजावट, असं वगैरे बोलायला चालू करतो आकाश. आणि मग आता अर्णव काहीतरी बोलणार तोपर्यंत इकडे अविनाश मामा स्वतःहून म्हणतात मस्त छान वाटली त्याला ही सजावट वगैरे. आणि जरा आकाशला म्हणतात निघायचं का आता. तर लगेच प्रेक्षकांना इकडे ना ईश्वरी बघा कशी बघते हळूच. आणि मग त्याच्यानंतर आता पुढे काय घडणार आहे बघूया आपण. अविनाश मामा म्हणतात तसंही पुढे आजचा दिवस खूप हेक्टिक होता, सगळेच दमलेत आणि चला. अंजली पण म्हणते खूप उशीरही झाला आहे, निघूया आपण. तर अविनाश मामा आता की नाही मुद्दामून ह्या दोघांना पण घेतात आणि चला निघूया आता असं म्हणत नाही ह्या दोघांना सोडून तिकडनं जातात. तर लगेच आकाशना मुद्दामून चिडवून जातो बेस्ट ऑफ लक दादा. आणि अर्णव त्याच्याकडे कसा बघत असतो बघा. तर लगेच आकाश म्हणतो ए वहिनी हा घाबरवतोय मला असं म्हणत ना, म्हणजे जरा मजा मस्करी करत असतो. पण ही लोकं काहीच रिॲक्ट करत नाही त्याच्यावर. ईश्वरी तर काही रिॲक्टच करत नाही, पण अर्णवसुद्धा काहीच रिॲक्ट करत नाही. ईश्वरी एकदा अर्णवकडे आणि एकदा त्या सजवलेल्या रूमकडे अशी ना शॉक होऊन बघते. आणि आता अर्णव एकदम विचारतो आता काय करायचं. तर ईश्वरी ओरडून म्हणते काही नाही करायचं. तर अर्णव म्हणतो म्हणजे याचं म्हणतोय मी असं पण सांगतो तो, म्हणजे त्या रूमचं. तर लगेच ईश्वरी तिकडे बघायला लागते आणि एकदा अर्णवकडे परत बघते. आता पुढे काय घडणार आहे या दोघांच्या आयुष्यामध्ये ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि रिव्ह्यू मात्र ना शेवटपर्यंत बघत राहायचे. तर इकडे बाहेर अविनाश मामा म्हणतात मी काय म्हणतो आपण सगळे आहे ना म्हणजे नॉर्मल वागूया, म्हणजे घरातलं वातावरण पण नॉर्मल राहील. तर आकाश पण म्हणतो आय ॲग्री, म्हणजे काही वाईट काही घडलंय असं वागायची गरजच नाही आहे. तर लगेच अंजली पण म्हणते बरोबर आहे. तर प्रेक्षकांना हळूच ना मामा काय म्हणतात बरं अंजली जावई बापू कुठे जरा फोन करून बघतेस का. तर अंजली म्हणते बघते मी फोन करून. आणि मग आता फोन लावते बघा अंजली राकेशला. तर राकेश बघा तिचे काय करतोय ते. राकेश तर बसलाय बाटलीवर बाटली, इकडे ग्लासवर ग्लास रिचवत बसलेला आहे. आणि आता तिकडे त्याचा फोन वाजतोय. तर राकेश तो फोन उचलत नाही बरं का प्रेक्षकांनो, बघतो आणि कट करून टाकतो तो फोन. आणि परत एकदा अंजली फोन लावते, परत तो फोन कट करतो आणि म्हणतो इथे डोक्याची आधीच झाली आहे, त्यात ही बायको फोन करून मंडई करेल पूर्ण मग डोक्याची. पण तो पण ना फोन सारखा कट करून टाकतो. इथे दुसरा तिसरा फोन येतो आणि फोन कट करतो. म्हणतो अगं बाई नको करूस फोन. आणि मग प्रेक्षकांना इकडे मामाला म्हणते फोन कट का करतायत हे माझा. तर मामा म्हणतात नाही असू दे ठीक आहे. हे बघ दिवसभर तुझी पण खूप दगदग झाली, दमली असशील, तू आज जाऊन आराम कर. आकाश हिला घेऊन जा असं म्हणत मामा आकाशला सांगतात. आणि अंजलीला म्हणतात काळजी करू नकोस मी जावई बापूंना फोन करतो. तर इकडे प्रेक्षकांना मुद्दामूनच मामाने डाव केलाय बहुतेक की अंजलीला फोन लाव म्हणून म्हणायचा. तर आता पुढे राकेश म्हणतो ही इंदोरी जिलबी तिथे असताना मी कसं जायचं तिथे, म्हणजे घरात तरी कसं जायचं, सगळंच अवघडून बसलंय आता असं तो म्हणतोय. या अर्णवच्या एका गेममुळे ना सगळी भाजी पलटली हातातून, हे सगळं निसटून चाललंय आणि काहीही करता येत नाही असं राकेशची चिडचिड होते इथे. पण म्हणतो की नाही असं होऊ नाही देणार आहे मी, अर्णव राजे शिर्के नाही सोडणार मी तुला असं म्हणत परत ग्लासवर ग्लास इथे रिचवतोय. आता खरंच हा काय करतोय देव जाणे, कारण दुखावलेलं जानवर असतात त्यातला प्रकार झालाय. वसकन परत कधी अंगावरील सांगता येत नाही अवस्था झाली आहे त्या राकेशची. आणि तो सुडाने आता पेटून डबल उठणार. तो म्हणतो ईश्वरी तू माझी नाही झालीस ना तू, मग आता अर्णव सोबत सुद्धा सुखाचा संसार नाही होऊ देणार नाही मी तुला, तुझा वाट लावून टाकेन मी तुझ्या संसाराची. आज असाल एकत्र एका रूममध्ये, पण लवकरच वेगळं करणार आहे मी तुम्हाला, पण तेही कायमचं वेगळं करणार आहे. तर प्रेक्षकांना इकडे अर्णव म्हणतो ईश्वरीला बाय द वे हे सगळं मी करायला सांगितलं नव्हतं, हे जे काही आहे ते आकाशने स्वतःचं डोकं वापरून केलं असं तो सांगतो इकडे. ईश्वरी त्याच्यावर काहीच रिॲक्ट करत नाही, काहीच बोलत नाही. आणि मग प्रेक्षकांना अर्णव हाक मारतो, म्हणतो की आय नो की तुला हे सगळं बघून हे सगळं नवीन आहे तुझ्यासाठी. बाय द वे ही माझी रूम आहे, म्हणजे आय मीन आता
आपली रूम आहे असं इकडे अर्णव सांगतो ईश्वरीला आणि म्हणतो सगळं तुझ्यासाठी आहे असं सांगतो तो. ईश्वरी काहीच रिॲक्ट करत नाही. हे बघून अर्णव जरा आता त्याच्या पुढ्यात येतो, समोर येतो आणि मग तो एकदम म्हणतो ईश्वरीला की हे बघ, जे काही घडलंय किंवा जे काही झालंय ते आता तुझ्या घरच्यांनी ॲक्सेप्ट केलंय आणि हे अशा पद्धतीने घडेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. आय एम व्हेरी शुअर की तुलाही वाटलं नसेल असं इकडे अर्णव म्हणत असतो. आणि ईश्वरी काहीच बोलत नाही बरं का प्रेक्षकांनो, काही म्हणजे काही नाही. पण नंतर ईश्वरीच्या तोंडाचा पट्टा मात्र भरपूर चालणार आहे. तो कसा ते तुम्ही बघाच. त्याच्या आधी अर्णव ईश्वरीला म्हणतो मला माहिती आहे तुला आता बोलावं असं वाटत नसेल, तुला झोप आली असेल तर तू असं बेडकडे बोट वगैरे दाखवत होतो. पण ईश्वरी काही म्हणजे काही बोलत नाही. तर अर्णव म्हणतो मिस इंदोर प्लीज, मला जे म्हणायचे ते प्लीज शांतपणे ऐकून घे, ओके असं म्हणत असतो तो. मिस इंदौर, मिस इंदौर असं सारखा हाका मारतो. ईश्वरी ओस देत नाही अजिबात. 2-3दा तो मिस इंदौर मिस इंदौर असं हाक मारतो आणि आता शेवटी ईश्वरीला तो हात लावणार तोपर्यंत ईश्वरी वाचकन त्याच्या अंगावर ओरडते आणि म्हणते हात लावू नका मला, अजिबात जवळ नाही यायचं असं काहीतरी रिॲक्ट करते ईश्वरी. आणि अर्णव बघा कसा शॉक होऊन बघतोय त्याच्याकडे. अर्णव परत म्हणतो मिस इंदौर मिस इंदौर, तरी पण ईश्वरी म्हणते लांब असं म्हणून ओरडते. तर अर्णव म्हणतो ओके फाईन, हे बघ आज जे काही घडलं, जी सिच्युएशन होती ती तुझ्या डोळ्यांसमोर आहे असं तो समजावतो. तो राजेश तुला कसल्या लॉजमध्ये घेऊन गेला होता, ते लॉज कशासाठी फेमस होतं, तिथे पडलेली पोलिसांची रेड, एवढं सगळं तुझ्या डोळ्यांसमोर आहे मिस इंदौर. आणि तुला वाचवण्यासाठी त्या सिच्युएशनमध्ये मला जे काही सुचलं ते मी नीट विचार करून तेच केले. मी फक्त आणि फक्त तुझा विचार केला आहे, बाकी कुणाचाही काही विचार केलेला नाही आहे मी. त्यामुळे हे जे काही केलं ना मी त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही असं इकडे अर्णव जोरजोरात ओरडून ओरडून सांगतो. आता त्याचा पेशन्स संपला त्यामुळे तो ओरडून बोलतो. तर प्रेक्षकांना ईश्वरी त्याला म्हणते चूक नाही, पाप केलंय तुम्ही, पाप केलंय. मला न विचारता तुम्ही तिथे आलात, मला न विचारता माझ्या गळ्यात तुम्ही मंगळसूत्र घातलं आणि माझ्या जिंदगीचा तुम्ही मजाक बनवून टाकलात एका दिवसात. आणि या सगळ्याला साधी चूक म्हणून स्वतःची सुटका करून घ्यायला बघताय का तुम्ही असं ईश्वरी विचारते. आणि म्हणते नीट विचार करून पैसा घेतला म्हणताय, पण माझ्या मनाचा विचार केलात का तुम्ही? मीडियासमोर तुम्ही सगळं सांगून टाकलं की ही माझी बायको आहे, पण मला केवढा धक्का बसला असेल याचा जरासुद्धा तुम्ही विचार केलात का असं इकडे अर्णवला ईश्वरी चिडून विचारते. आणि म्हणते नाही नाही, तुम्ही फक्त ना स्वतःचा विचार केलात, स्वतःचा इगोचा विचार केलात. जे द ग्रेट ASRला आणखीन ग्रेट बनला पण माझ्या नजरेत नाही. तर इकडे अर्णव म्हणतो इगोचा प्रश्नच कुठे येतो इथे मिस इंदौर असं चिडून विचारतो. आणि म्हणतो माझ्या मनात भीती होती तुझी बदनामी होईल, पोलीस तुला घेऊन जातील, एका दिवसात तुझं लाईफ चेंज झालं असतं. तुला काही त्याची आयडिया आहे का? आणि काय करायला हवं होतं मी? बोल ना, पोलिसांची रेड पडलेली असताना तिथे तुला एकटीला सोडून जायला हवं होतं का? पण म्हणून मी तुमची बायको आहे असं तुम्ही मला न विचारता डायरेक्ट सगळं मीडियासमोर सांगून टाकलत का? एका मुलीसाठी लग्न म्हणजे काय असतं हे कळतं तरी का तुम्हाला असं ईश्वरी ओढून विचारते. आणि म्हणते मी तुमची बायको आहे असं जगासमोर सांगण्याचा हक्क तुम्हाला दिला कुणी? एक मिनिट आणि तुम्ही म्हणताय ना की मी हे सगळं तुला वाचवण्यासाठी केलं, यात म्हणजे माझी जिंदगी बदलून गेली असती, पण आत्ता काय वेगळं होतं असं ईश्वरी विचारते. माझी जिंदगी बदलूनच गेली आहे एका दिवसात. ज्या माणसाचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नव्हती त्या माणसाची बायको म्हणून म्हणजे बायको समजतात लोक मला. तुम्हाला जरासुद्धा मनात विचार आला नाही का हो हा, की जरासुद्धा तुम्हाला दया आली नाही का माझी असं ईश्वरी ते ओरडून विचारते अर्णवला. आणि म्हणते हे जे सगळं तुम्ही केलं ना हे फक्त फसवणूक आहे, फसवणूक, दुसरं काहीही नाही आहे. आणि या फसवणुकीला ही अशी वेगळी नावं देऊन महान बनायची कोशिश करताय तुम्ही. आणि तुम्ही तिथे पोचलातच कसे हा प्रश्न ईश्वरी विचारते अर्णवला. आणि म्हणते म्हणजे तुम्ही माझ्या मागावर होतात ना, हे सगळं तुम्ही प्लॅन करूनच केलंय. माझं त्या राकेशजींशी लग्न ठरल्यापासूनच तुमच्या हे डोक्यात होतं ना की तुम्हाला हे लग्नच होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून तुम्ही हे मुद्दामून केलंय हे सगळं असं ईश्वरी ओरडून म्हणते. तर अर्णव म्हणतो हॉटेल कोणी बुक केलं होतं? मी केलं होतं का? तर लगेच ईश्वरी म्हणते तुम्ही नव्हतं केलं, राकेशजींनी केलं होतं. तर पण त्यांनी 2 रूम बुक केल्या होत्या समजलं ना, आणि तुम्ही नसता आला तिथे तर राकेशजी आले असते मला वाचवायला. आम्ही सांगितलं असतं आमचं लग्न ठरलं आहे म्हणून, पण नाही, तुम्ही तिथे आलात आणि तुम्ही काहीतरी प्लॅन केलात आणि राकेशजींना खोलीच्या बाहेर काढलं तुम्ही आणि स्वतः तिथे पोचलात. आणि सगळं आत्ता लक्षात येतंय माझ्या. आणि मग ईश्वरी काय विचारते माहिती आहे का एकदम, आणि ती म्हणते सांगा ना राकेशजींना कुठे गायब केलं? तर अर्णव म्हणतो गायब नाही केलंय मी, पळून गेलाय तो, त्याचे इंटेन्शन चुकीचे होते, तुला कळत का नाहीये? अगं तो राकेश आहे ना असं अर्णव म्हणतो. तोपर्यंत ना ईश्वरी म्हणते एक मिनिट, काही ऐकून घेणार नाहीये मी तुमचं, राकेशजींच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. अजूनही राकेशचाच पुळका आहे. म्हणते तुम्ही पापी आहात, तुम्ही फसवलंयत मला,
माझ्या घरच्यांच्या विरुद्ध. तोपर्यंत अर्णव ओरडून म्हणतो, प्लीज प्लीज कम डाऊन, शांत हो शांत हो. आता अर्णव बघा कसा बोलतो, कसा रिॲक्ट करतो ह्या सगळ्या परिस्थितीवर. तो म्हणतो, मला सांग की तुझ्या बाबांनी तुला गळ्यातून मंगळसूत्र काढण्यापासून का थांबवलं, असं अर्णव विचारतो. म्हणतो, का? तो तरी विचार कर ना तू. तर ईश्वरी म्हणते, तुम्ही त्यांना जावई म्हणून मान्य आहात म्हणून त्यांनी नाही थांबवलं, तर बदनामीला घाबरणारे माझे वडील साधे आहेत, म्हणजे मध्यमवर्गीय माणूस आहेत माझे बाबा, म्हणून त्यांनी मला थांबवलं, असं म्हणते ईश्वरी. आणि म्हणते, तुम्ही सगळ्या मीडियासमोर सांगून टाकलं की माझी बायको आहे, मग आता ते काय करणार होतं, असा प्रश्न ईश्वरी उलटा अर्णवला विचारते. आणि म्हणते, लोक काय म्हणतील म्हणून नाईलाजाने त्यांनी होकार दिला या लग्नाला, असं सगळं ईश्वरी सांगते. आणि म्हणते, आणि मी नाही सांगू शकले की ज्या माणसाने तुमची ही अशी अवस्था केली आहे त्या माणसाशी लग्न करण्यापेक्षा जीव देणं पसंत करेन मी. तुम्ही किती कपटी आहात ना, हे रोज नव्याने कळतंय मला, असं ईश्वरी सगळं अर्णवला बोलते. आणि म्हणते, तुम्ही प्रत्येक वेळी मी तकलीफमध्ये असताना तुम्ही नेमके त्याच वेळी तिथे कसे पोचायचात, तर हे चांगलंच कळतंय मला आज. कारण का म्हणते माहिती का ईश्वरी, कारण स्वतः तुम्ही त्या अडचणी उभ्या करायच्यात आणि स्वतःच मला सोडवण्याचं नाटकही करायचात. खोटारडे आहात तुम्ही, खोटारडे, असा आरोप करते ईश्वरी आता अर्णववर. आणि एकदम प्रेक्षकांनो खूपच तिला असं म्हणजे रडते, खूपच अशी बडबड बडबड केले, तिला सहन होत नाहीये. आता अर्णव तिच्या पाठीमागे जातो आणि म्हणतो, ऐकून घेते म्हणून काही पण बोलणार आहेस का? तर ईश्वरी परत बोलायला जाणार, तोपर्यंत ना अर्णव इनफ असं म्हणतो. आणि ईश्वरीला तो असं म्हणजे शांतपणे शांत करायला जात असतो, तर ईश्वरी म्हणते, एक मिनिट, लांब राहायचं. तर म्हणजे तुम्ही प्लीज तिथेच थांबा, जवळ येऊ नका, तिथेच थांबा, असं म्हणते. आणि म्हणते, झालंय ना तुमचं सगळं मनासारखं, कारण अर्णव राकेशबद्दल बोलत असतो. ईश्वरी पुढे म्हणते, तुला वाचवण्यासाठी केलं, या एका वाक्यासाठी तुम्ही सगळं बदलून टाकलं ना, पण आता तरी सांगा की राकेशजी कुठे आहेत, कुठे ठेवले तुम्ही त्यांना, काय केलं त्यांचं, असं म्हणत ईश्वरी असं ना एकदम रडत कोलॅप्सच होते तिथे. आणि खूप रडते, खूप अशी रडते. अर्णवला आता कळत नाही की नेमकं आता काय रिॲक्ट करायचं आणि कसं बोलायचं हिच्याशी, हे काहीच समजून येत नाही आहे. आणि ईश्वरी अशी रागानेच बघते आणि म्हणते, माझ्या नावापुढे जरी तुमचं नाव लागत असलं ना, तरीसुद्धा मी तुम्हाला कधीच माझा नवरा नाही मानू शकत, असं म्हणते ईश्वरी. आणि मग पुढे म्हणते, तुम्ही ना माझे दुश्मन आहात आणि असणार आहात, असं सांगते कायम, असं म्हणते ईश्वरी आता अर्णवला. बिचारा अर्णव, इकडे नवरा म्हणजे नवरा झाला आहे खरं, सुख किंवा म्हणजे त्याची जी काही बाजू आहे ती कोणीच इथे ईश्वरी अजिबात समजून घेत नाही आहे. ईश्वरी इथे खूपच रडती आहे. आणि मग अर्णव तिला आता पाणी तर तिला द्यायचं आहे, तर द्यायचं कसं, कारण तिथे हात पण लावू नको म्हणून ती ओरडते. परत हात लावला तर ती ओरडणार, ग्लास तिच्या पुढ्यात करतो तो नुसता, पण तिचं लक्ष नाही आहे हे बघतो तो. आणि तो काहीच रिॲक्ट करत नाही, ग्लास तिथेच ठेवतो परत. आणि मग तिथे तिला एकटीला सोडून असं उदास होऊन तो सुद्धा असा बाजूला होऊन बसतो. बिचारा अर्णव, सगळं जे काही केलं आहे ते त्यानं चांगल्या मनाने केलं आहे, चांगल्या हेतूने केलं आहे, पण ईश्वरीच्या समोर राकेशची जी काही आंधळी पट्टी बांधलेली आहे त्यामुळे तिला काही दिसत नाही आहे. आणि नंतर ह्यांचं नातं कसं वळण घेईल, कारण वल्लरी आणि लावण्य आता दोघी बसल्यातच आहेत, तोपर्यंत राकेशसुद्धा आहे. या सगळ्या परिस्थितीत काय मोठा ट्विस्ट येणार, ईश्वरीला अर्णवची जी काही म्हणजे बाजू आहे ती कधी पटेल किंवा राकेशचं सत्य कधी डोळ्यासमोर येईल, हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण आत्तासाठी अर्णवसाठी खूप वाईट वाटते, बिचारा अजूनही टेन्शनमध्येच आहे, अजूनही विचारातच आहे. ईश्वरी खूप रडते आणि एकदा अर्णवकडे बघते एकदम शांत झालेला, आणि मग परत अशी एकदम रडायला चालू करते. आता काय घडणार बघूया आता पुढे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मोठे ट्विस्ट जे काही आहे ते आत्ताच इथून पुढे येणार आहे. कारण वल्लरी तर ईश्वरीला घराबाहेर काढण्यासाठीच बसली आहे, पण नेमकं कसं काढेल किंवा काय होईल, यांचं नातं नेमकं कसं वळण घेईल, कशी ईश्वरी या सगळ्यांना जिंकून घेईल, वल्लरीला म्हणा किंवा आजीला, हे बघत राहणं इंटरेस्टिंग आहे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे ना वल्लरीला हा अर्णव ना काहीतरी समजावतोय जाऊन, नेमकं काय बोलणं होतं आणि त्याच्यानंतर वल्लरीची रिॲक्शन काय असेल हे बघत राहूया. कारण वल्लरी म्हणते की मी ईश्वरीला या घरात टिकू देणार नाही आहे फार काळ. आता नेमकं काय घडतंय ते बघूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि बघत राहा तू ही रे माझा मित्र.